मला परमिशन दाखवा सगळे बॅनरचे, कुठे कुठे कोणाकोणाच्या परमिशन, मला बॅनरचे परमिशन दाखवा. आणि तुम्हाला मनसेचाच काय प्रॉब्लेम आहे तोही मला सांगा. मला प्रॉब्लेम नाही. मग बॅनर का काढले? प्रत्येकाला मनसेचे बॅनर का काढता तुम्ही? का काढता मनसेचे बॅनर? मला सगळ्यांची भेट दाखवा. आणि एवढीच तुमच्या भूमिका आहे ना, ठाणे शहर मग मला मोकळं करा. मी इथून हटणार नाही. पूर्ण ठाणे शहर साफ करा. तुमच्या धमक आहे तर कशाला आहे का? तुम्हाला जशी आम्ही समजावून सांगितलं होतं ना, मी आणि जाधव साहेब, की तुम्ही मनसेचे बॅनर फक्त काढता. का मनसेचे बॅनर काढता? इथून काय झालं माहितीये का, या साईडला बॅनर लागले होते. हा, या लोकांनी सुरुवात केलं पहिला बॅनर काढला. आम्हाला काय वाटलं हे लोक बॅनर काढतात, मग आम्ही बॅनर काढायला लागलो साहेब. वा, प्रत्येक वेळेला असंच वाटतं का तुम्हाला? नाही साहेब, याच वेळेला झालं. तुम्हाला का मनसेची एलर्जी आहे? नाही ना साहेब, मग? काहीच नाहीये साहेब. एक एक महिना बॅनर असतात ते काढत नाही तुम्ही. तुम्ही आता किती बॅनर दाखवू तुम्हाला? आता पण चौकात आहे. किती बॅनर दाखवू तुम्हाला? ते का नाही बॅनर काढत तुम्ही? महिनाभर बॅनर लागतात, तेव्हा चष्मा नाही का घाल तुम्ही? मग मनसेचा बॅनर का काढता? नाही असं काही नाही साहेब. मग तुम्ही का काढले? मागच्या वेळेला पण आमचेच बॅनर काढले होते ना रे. फक्त बॅनर लागले तर इतर पक्षांचे बॅनर लागले. का सुपाऱ्या घेतल्यात का बाकीच्यांच्या? काहीच नाही साहेब, मग? काहीच नाहीये. बॅनर इथे तुम्ही ठाणा स्वच्छ करा. मी इथून हटणार नाही. नाही तर मी इथून ना डायरेक्ट कमिशनर साहेबांच्या दालनात जाणार. इथून डायरेक्ट उठणार, कमिशनर साहेबांच्या दालनात जाणार. मी उगाच कोणाला त्रास देत नाही. मी कधी आलो तुम्हाला त्रास द्यायला? आलो कधी? मी कधी बोललो? त्या दिवशी हे भेटले आणि मी समजावून सांगितलं, मी आणि बंधूने, की तुम्ही साहेब का असं करता, का मनसेचे बॅनर काढता, काय प्रॉब्लेम आहे का? नाही माझा काय प्रॉब्लेम नाही. तरी पुन्हा तेच तुम्ही अविनाश जाधव आणि मी भेटलो ना तुम्हाला? नाही तुम्ही एका कार्यक्रमात आम्हाला भेटला. धनगर तुम्हाला काहीच नाही मग असं काहीच नाही. असं का नाही? मग काय झालं? प्रत्येक वेळेला मनसेच्या बॅनर का निघतात? आणि सगळ्यांच्या परमिशन आहे तर मला परमिशन दाखवा. आमच्यावर केस करा. नाही तर सिनियर साहेबांच्या समोर आहे, आमच्यावर केस करा. मी उठणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही साफसफाई करायला घ्या. तुम्ही एक चांगले अधिकारी आहेत ना, घ्या साफसफाई करायला. तुमच्यात मलाही बघायचे, तुमच्यात किती धमक आहे, किती बॅनर काढू शकता ते मलाही बघायचे. मला माहित नाही. तुम्ही साफ करायला घ्या बॅनर. मला माहित नाही. तुम्ही बॅनर काढा, नाही तर मला अटक करा. जाऊ दे, मी जायला तयार आहे. मी आडणार नाही. तुमच्या ऑर्डरशिवाय बॅनर काढतो का? ऑर्डरशिवाय बॅनर निघतात. हा? लागलं ते लोक पहिला, मग आम्ही काढलं आमचं. त्यांची ऍक्शन घेतली. तुम्ही तुमच्या ऍक्शनला सुरुवात करा. मलाही बघायचं तुम्ही किती बॅनर काढता. ते खूप तुमचं नाव आहे. तुम्ही एकदम डॅशिंग अधिकारी आहेत ना. मला बघायचं आहे तुम्ही किती बॅनर काढता, त्या किती धमक आहे तुमच्या, ते आम्हालाही बघायचे. काढा बॅनर. किती बॅनर काढता ते बघतो. त्यात तुमचा कोण आहे अतिक्रमणचा हेड, त्यांना बोलवा. मला त्यांच्याजवळ बोलायचं आहे. तुमच्या अतिक्रमणचे इन्चार्ज बोलवा. ते मला माहित नाही. मग मी आणणार नाही इथून. मी पण वेळ काढूनच आलोय. जा. थोड्या वेळात मी अविनाश जाधव पण थोड्या वेळ येणार आहे. मला बोलले काय होतं ते बघा, तर मी येतो. येतील थोड्या वेळात. कारण तुम्ही ना मनसेला गृहीत धरलाय. कळलं का? गृहीत धरले तुम्ही, म्हणून तुमचे एवढ्या डेटिंग वाढल्या. मग आमच्याच पक्षाचे बॅनर का काढता तुम्ही? कोणाचे नाही काढले. अहो तुम्ही चष्मा घालता ना साहेब, जरा चष्म्यातून जरा बघा. महिनाभर बॅनर असतात, ते तुम्हाला दिसत नाहीत. आणि मनसेचा एक दिवस झाला की लगेच दुसऱ्या दिवशी गायब. तसं तुम्हाला कुणी प्रेशर दिलंय का? सांगितलंय का मनसेचे बॅनर लागले नाही पाहिजेत? तसं सांगा. आणि हे जे बॅनर लागतात ना महिनाभर, ते मला दाखवा त्यांची परमिशन आहे का. आता पण बॅनर किती आहे बघा तुम्ही जाऊन. आणि हे तुम्हाला सगळं माहिती आहे. त्याला हात नाही लावणार. आधी पण आम्ही तुम्हाला विनंती केली. आज आम्ही शहर अध्यक्षांना बोलवलं. तुम्ही काल मला पण बोलायला पाहिजे नाही. तुम्हाला झेंडे पण मीच दिलं. तुम्हाला झेंडे पण मीच दिलं तुम्हाला. झेंडे इथून दुसऱ्याकडे आपण झेंडे आणलं, ते झेंडे तुम्हाला दिला. मी म्हटलं एवढं कॉपरेट करतो असं करतात तुम्ही. सगळे काढले बॅनर. सगळे काढायचं ना. फक्त मनसेचंच बॅनर दिसतंय यांना.